गरीब म्हणजे साधारण माणसाला जेवण करण्यासाठी चांगल्या वृत्तीची म्हणजे चांगला कमी पैशामध्ये कमी दरात लाकडाचा भुसायला वापर केला. आणि इकडे जेवण याच्यावर बनवतात. गॅसपेक्षा हा परवडू शकते गरिबांना. त्यासाठी आपण हा भुसा नेतो आणि गावोगावी आपण विकतो. आणि इकडं मशीन वगैरे येते. इथे मशीन हा लाकूड कट केला जातो आणि त्याचाच हा पडतो तो भुसा बनतो. अपना फिश मालूम है, फिश का एक करी जैसा बनाएंगे. मित्रांनो, असा तुम्ही शेगडीवर जेवण केलं ना, खूप चांगली टेस्ट असते ना, एकदम भारी टेस्ट. अशी तुम्हाला खायला नाही भेटणार अशी टेस्ट असते. तर नमस्कार मित्रांनो, तर आजच्या का आपल्या नवीन ब्लॉगवरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण चाललेलो आहोत पप्पांसोबत भुस्याला. तर आमचा लाकडी भुस्याचा धंदा आहे, तो कशा प्रकारे आहे तो आज तुम्हाला समजणार आहे. तर आपण तोच आणायला चाललेलो आहोत गाडीसोबत. तर आता आपण जाऊया. आणि कोण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आताच जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आपण जाऊया लवकर. गाईज, ही बघा आपली गाडी. आपण बाहेर आलेलो आहोत आता आणि आतमध्ये सामान घेतलेलं आहे. हा बघा भुसा भरण्यासाठी पोती आहेत आणि टोपला आहे. आणि हा जेवणाचा सामान आहे. आणि तिकडे जेवण करणार आहोत आपण. कशा प्रकार करणार आहोत तो तुम्हाला आता समजणारच आहे. गाडी कुठे भुस्याला चाललेली आहे ती मला नेमकी माहिती नाही. बघा आपली गाडी. आणि बघा अशा प्रकारे हा लाकडाचा भुसा असतं. हा गाडी साफ केली ना तेव्हा तो बाहेर टाकलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मजा येणार आहे. आणि मी पण फर्स्ट टाईमच चाललेलो आहे. तर कसा काय एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. नंतर विकतात आणल्यावर. आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत. गाडी भरण्यासाठी ते माणसं येतील. आता भुस्याला नेतो आपण तिकडं भुसा भरायला. तर आता 2-3 जण असतील आपल्यासोबत येणारी. तर बघूया कशा प्रकारे आपले व्हिडिओ होणार आहे. तर आपण थोड्याच वेळात निघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, आपला धंदा आहे ना भुस्याचा, तो खूप जुना आहे. पहिले पप्पा जाम भुस्याचा धंदा करत, आता कमी जातात, आता एवढे नाही जात. आणि आपली गाडी आहे ना गणपती सीझनला फुल चालते. असे पण आपल्या गाडीला भाडे वगैरे असतात. तुम्हाला कोणाला गाडी भाड्यासाठी पाहिजे असेल ना तर मिळेल तुम्हाला. तर गाईज, तर आता आपण गाडीमध्ये बसायला चाललेलो आहोत. आपली ही गाडी. आणि आता गाडी आपली सुरू होणार. गाईज, तर आता आपण जाऊया. गणपती बाप्पा शिवाजी महाराज की जय. तर आपण वासनाक्यावर आलो ना, घरी गणपतीच्या देवळात पप्पा दरवेळी नारळ फोडतात. तर आता आपण नारळ फोडायला जाऊया. वासनाक्यावरचा गणपतीचं मंदिर. आपली कधी पण भुस्याला गेली ना, पहिले आपण गणपतीच्या मंदिरात नारळ फोडतो. पप्पा मला सांगत होते. आता आपण नारळ फोडणार इथं आणि आपण परत निघणार जायला. तर आता नारळ फोडलेला आहे. आता आपण जाऊया. चांगला की बघायला नाही लागला पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण रोह्याला आलेलो आहोत. आणि ती मिल आहे ना भुस्याची, ती ते रोह्यामध्येच आहेत. आणि आता आपण इथे नाश्ता करणार आहोत कुठेतरी. आणि आपण मिलमध्ये जाणार आहोत भुसा भरण्यासाठी. तर लवकर आपण नाश्ता करण्यासाठी पहिले जाऊया. तर मित्रांनो, आता आपण मिलवर आलेलो आहोत. आणि ही बघा अशी लाकडाची मिल असते. आणि या लाकडापासून तिकडं आहे ना तो भुसा तयार होतो. नंतर तुम्हाला डीपमध्ये मी समजवतो. आणि आता आपण वडापाव आणलेले आहेत.
ते पहिले आपण खाऊया, नंतर आपल्याला काम करायचं आहे. गाईज आता आपण वडापाव खायला बसलेलो आहोत आणि आम्ही सर्व बसलेलो आहोत आणि आता थोडेच वेळा तिथे भुसा भरायला आपल्याला जायचं आहे. मी आता मिल दाखवतो बघा. ही अशा प्रकारे भुसाची मिल असते. हे आहे ना या मशीनमध्ये कट करतात आणि त्याचा तो कणकण आहे ना चुरा, हा त्याला असा भुसा म्हणतात त्याला. हा शेगडीमध्ये टाकतात, त्याच्यासाठी आपण नेतो. कशी मिल आहे आणि बघा असा भुशाचा ढिगारा आहे आणि हा संपूर्ण ढिगारा आहे तो भुशाचा आहे. हा बघा लाकडी भुसा एकदम सुका असतो तो. आता जेवण पण करणार आहोत आपण. जेवण नंतर आता पहिला थोडा आपण काम करू. मी पण फर्स्ट टाइम आलेलो आहे, तर आता मी पण यावेळी पप्पांना मदत करणार आहे काम करायला. आणि मशीन आहे बघा कशी कट करायला. मित्रांनो हा बघा भुसा भरायला आता चालू केलेला आहे आणि इकडे 2 पोती भरलेले आहेत. खाली जास्त टाकते तू. भुसा भरायला सुरुवात पण केलेली आहे आणि आता मी पण थोडी मदत करत आहे करण्यासाठी. चला आता आपण इथे फोन ठेवूया आणि आपण पण काम करूया. आलोय तर कसं काय ते मला पण जमते काय बघूया. त्या बाजूला तिकडे जेवण चालू आहे, तुम्हाला आता जेवण दाखवते. तिकडे हे बघा इकडे जेवण चालू आहे. हे भातच आहे ना. हाँ भात ड्राइवर काका आपले भात करते आहेत. ये अभी हम लोग बना रहे हैं और बाद में खा जाएंगे. नहीं, हम उसके बाद अपना फिश मालूम है, फिश वो हाँ. फिश का एक करी जैसा बनाएंगे. और वेजिटेरियन में अपना सब्जी है, हाँ आलू दाल का ऐसा. लेकिन ये खाने में बहुत अच्छा लगता टेस्टी है. टेस्टी है. एकदम चिकन बढ़िया. लाए क्या मछली लाए. चिकन भी है और मच्छी भी है. 2 आइटम है. एक दोनों फ्राई करेंगे आइटम. और एक का कैरी बोलते तो वो रस्सा रस्सा. रसा रसा बिल्कुल एकदम टेस्टी होने वाला है. हाँ, एकदम बहुत बढ़िया भी मिलेगा खाना. आणि मित्रांनो असा तुम्ही शेगडीवर जेवण केलं ना खूप चांगली टेस्ट असते ना. एकदम भारी टेस्ट. अशी तुम्हाला खायला नाही भेटणार अशी टेस्ट असते. आपण मिलचेत लाकड वगैरे घेऊन करत आहेत. आणि इकडं आपला भाजीचा जेवण चाललेलं आहे पप्पांचा. इकडं भाजीचं जेवण पप्पाच करतात. हे बघा भाजी वगैरे कापलेली आहे बघा अशा प्रकारे भरतात. गोणीमध्ये सुद्धा भुसा आहे आणि खूप हा कष्टाचा काम आहे. म्हणून का तर आपल्या भुशाबद्दल काय माहिती काय सांगशील थोडीफार काहीतरी सांग लवकर. आपल्या भुशामध्ये या भुसा याच्या शेगडीत भरला जातो. हां त्यांना सोड्याची बॉटल ठेवतात. त्याच्यानंतर एक खालची लाकूड लावलं जातं. त्याच्या सुंदर प्रकारे असं जेवण तयार होतं. त्याच्यात आम्ही चिकन बनवू शकतो, मच्छी बनवू शकतो, मटण तयार होते. तर एक शेगडी भरली तेवढी मोठी. हां तर त्याच्यात जर 5 ते 6 माणसांचं जेवण होतं आणि एकदम उत्तम प्रकारे जेवण असं तयार होतं. खालीहून एक लाकूड लावावं लागतं. आणि हा एवढा सर्व भुसा आहे तो आता किती तासात भरून होणार आहे. तरी आम्हाला 3-3.5 तास लागते. 3-3.5 तासात सर्व होणार. हां
बघा किती फास्ट काम आहे. ही आपली पोती इकडं भरून ठेवलेली आहेत. नंतर एकदाच भरून गाडीमध्ये टाकतील. आणि मी पण काम करून थोडा दमलेलो आहे. आणि हा पैसा खूप कष्टाचा पैसा आहे. याच्या गरीब म्हणजे साधारण माणसाला जेवण म्हणजे तयार करण्यासाठी चांगल्या वृत्तीची म्हणजे चांगला कमी पैशामध्ये कमी दरात जास्त होते. लाकडाचा भुसायला वापर केला जातो. आणि इकडं जेवण याच्यावर बनवतात. गॅसपेक्षा हा परवडू शकते गरिबांना. त्यासाठी आपण हा भुसा नेतो आणि गावोगावी आपण विकतो. आणि इकडं मशीन वगैरे येते. इथे मशीन हा लाकूड कट केला जातो आणि त्याचाच हा पडतो तो भुसा बनतो. आंबा भेटलेला एकदम ताजा अरुण काकाला. तिथे झाडाजवळ पडलेला एकदम ताजा आहे. इकडे आंब्याचं झाड आहे पण तो रात्र असल्यामुळे दिसत नाही. आणि इकडे आता भाजीचं जेवण चालू आहे ना. काय मच्छीचं चालू आहे. कधीपर्यंत होईल? 15 मिनिट एवढा फास्ट? ते काय होतं? मिरची आहे. अख्खी मिर्ची खा ना. इसको मिर्ची कहते हैं. ये बहुत डेंजर रहती है. वो खाओ ना तो ओरिजिनल कोल्हापूर. खाओ ना तो फिर. मित्रांनो तर माझा काम बघा काय. माझा काम आहे ना हा वरून भुसा खाली पाडायचा आणि अशी खाली रास करायची. तर मित्रांनो मी फर्स्ट टाईम आलेलो आहे आणि खूप काम केलेलं आहे. तर मी कधीच नव्हतं आलेलो आणि आता समजला इकडे येऊन कसा कष्ट करायला लागतं तेव्हाच पैसे भेटतात. हे बघा एकदम कष्टाचं काम आहे. असे पावड्याने खाली घ्यायची रास आणि या भुशामध्ये असा पाय टाकला ना हिटिंग आहे ना. हिटिंग पण खूप होते. घाम वगैरे खूप येते. आणि आता सर्व दमलेले आहेत काम करून. तिथे बसलेले आहेत. आता थोड्या वेळात परत येतील आणि नंतर जेवतील. भुशामध्ये किडा बघा कसला आहे. हा वेगळाच एकदम किडा आहे. कसला आहे का माहीत नाही मला. भात ढाकून ठेवा ना. तो कुत्री फिरताना तुम्हाला तिकडे पाठवायचे. पलीकडे नको वाढू. इकडे त्याच्याकडे पलीकडे इकडे. हा लागे झाली कोण इकडे इकडं. हा इकडं काय कॅमेरा मारला त्याने इकडं. हा ई साईड मार. लेफ्ट काम करून करून हात पण बघा कसा झालेला आहे. खूप हा कष्टाचा काम आहे आणि काही जाम दमलोय आता. आता बघा भुसा किती कमी झालेला आहे. 50 पोती आता भरलेले आहेत. आणि आता आम्ही जेवायला चाललेलो आहोत. आणि तर माझा अवतार बघा कसा झालेला आहे. खूप दमलेलो आहे मी. आता आपण जेवायला जाऊया. आपण जेवायला बसलेलो आहोत आणि आता आपण जेवू आणि परत काम करायला जाऊ. तुम्हाला कसं वाटते आता भुसा भरून आलं तर? आनंद आहे. आनंद वाटते. आता आपण जेवू आणि लवकर परत काम करायला जाऊ. बस काय सर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि चुलीवर जेवण करून जेवायची मजाच वेगळी असते. ते आज मला समजलं. आणि आता 50 गोणी गाडीमध्ये भरलेले आहेत आणि आता 60 गोणीच आहेत भरायच्या. तर आता आपण ते लवकर जाऊया आणि ते भरूया. तर आता बघा संपूर्ण भुसा संपत आलेला आहे. आणि बघा
इकडं पोती शिवत आहेत. गाईस तर आता एक मला आंबा त्या झाडाच्या खाली पडलेला भेटला आणि इथले आंबे आहेत ना खूप मस्त आहेत. तर आता आपण कापूया आणि त्याला खाऊया मस्त. हा बघा एकदम मस्त आंबा आहे, खाऊन बघूया कसा आहे. गाईस एकदम मस्त टेस्ट आहे. तर लवकरात आपण खाऊया, एकदम भारी लागते. हे बघा आता गाडीमध्ये भुसा टाकत आहेत. तर मित्रांनो आता गाडी आपली फुल भरलेली आहे बघा आणि आता आपण इथनं निघणार आहोत. सकाळ झालेली आहे आता. बघा किती वेळ लागलेला आहे भरायला गाडी. आणि आता गाडी गावांमध्ये जाणार आणि भुसा खाली करणार. तो पण तुम्हाला दाखवणार आहे कसा खाली करणार आहे तो भुसा. तर आता निघतील इथनं. तर गाईस मी आताच घरी आलो आणि यायला खूप उशीर झाला कारण की काल आम्ही लेट गेलेलो म्हणून उशीर झाला. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा. आणि कोण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल आता जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.